संतांचे काव्य कोणते आहे हे लगेच कळत असते. मग काय म्हणतात तुकाराम महाराज, नाही घाटावे लागत एका शीते कळे भात, क्षीर निवडिते पाने, चोंची हंसाचे आणि आंगडे फाडून घोंगडे करी, अवकळा तया परी, तुका म्हणे कन, भुसी निवडे कैचा शिन. तर एका भाताच्या शीतावरून भात शिजला आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती होते. त्याच्यासाठी संपूर्ण भाताचे कण बघावे लागत नाही. हंस आपल्या चोंचीने पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. अंगातील कपडे काढून ते फाडून त्याचे घोंगडे तयार करणे हा प्रकार जसा आहे, त्याप्रमाणे हा सालू मालू माझे काव्य चोरून त्यामध्ये त्याचे नाव टाकतो, अगदी तसाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कण आणि भूस निवडण्यास त्रास कसला. त्याप्रमाणे जो मनुष्य सज्ञानी आहे, ज्ञानी आहेत, त्यांना सालू मालूचे काव्य कोणते व संतांचे काव्य कोणते हे लगेच कळतं. म्हणजे संतांचे केलेले अभंग, त्यांचं काव्य कोणतं आहे हे लगेच कळत असतं. आणि दुसऱ्या माणसाने जर तशी कविता करायचा प्रयत्न केला ते लगेच आपल्याला लक्षात येत असतं. रामकृष्ण हरी.